नमस्कार मित्रांनो, राजू पवार ऑफिशियल H1W यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी आहे तुमचा मित्र राजू पवार. मित्रांनो, दिव्यांगाच्या पेन्शन मध्ये वाढ झालेली आहे आणि कितीने झालेली आहे ही आजची नवीन अपडेट आहे. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार न्यू अपडेट 2025 ऑफ महाराष्ट्र हा व्हिडिओ बनवण्यामागचा एकच कारण आहे मित्रांनो, की बऱ्याचशा लोकांचे मला कॉल आणि SMS येत आहेत की सर पेन्शन मध्ये वाढ झालेली आहे का? झालेली आहे तर ती किती झालेली आहे? अशा बऱ्याचशा गोष्टींवर आज चर्चा मी तुमच्यासोबत आज करणार आहे. तुमच्या मनामध्ये काही शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा, जेणेकरून नवनवीन अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत जातील मित्रांनो. तर मित्रांनो, सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ. गेल्या बऱ्याच दिवसापासून दिव्यांग बांधवांचे कॉल आणि SMS येत आहेत. काही लोकांना 3 महिन्यामध्ये 9,000 रुपये आलेले आहेत, तर काही लोकांना आलेच नाहीत, तर काही लोकांना 1,500 ते 3,000 एवढीच पेन्शन आलेली आहे. याच्या मागचं कारण एकच आहे मित्रांनो, ज्या लोकांची पेन्शन पेंडिंग होती त्या लोकांना 6 महिन्याचे एकंदरीत 9,000 रुपये आलेले आहेत आणि ज्या लोकांना रेग्युलर आलेले आहेत अशा लोकांना मंथली वाईज पैसे मिळालेले आहेत. तर मित्रांनो, पेन्शन मध्ये वाढ झालेली नाही, ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे. ज्या लोकांनी डीबीटी केलेलं नाही अशा लोकांनी डीबीटी करून घेणं सुद्धा गरजेचं आहे. आणि डीबीटी विषयी एक आणखी गोष्ट मला आठवलेली आहे की बऱ्याचशा लोकांची डीबीटी असून सुद्धा पैसा आलेला नाही. याच्या मागचं कारण एकच आहे की ती बँक सरकारी बँक नसावी किंवा ती बँक लो ग्रेडची असावी. म्हणजेच छोट्या छोट्या शाखेमध्ये काही लोक अकाउंट ओपन करतात, तर तिथे काही ठिकाणी डीबीटी फॅसिलिटी अवेलेबल नसते. तर काही लोकांची डीबीटी झाल्यानंतर सुद्धा पैसा आलेला नाही. अशा लोकांनी चिंता करण्याची गरज नाही. फक्त काम एकच तुम्हाला करायचं आहे की नेमकं तुमच्या डीबीटीला कुठलं अकाउंट आहे ते तुम्हाला चौकशी करणं गरजेचं आहे. याकरिता तुम्हाला आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि अकाउंट नंबर घेऊन तुमच्या जवळच्या सेतूमध्ये जाऊन तुम्ही डीबीटी करू शकता. तर मित्रांनो, हा होता आजचा आपला छोटासा व्हिडिओ. मी भेटतोय एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मला द्या रजा. जय हिंद, वंदे मातरम.